नमस्कार, मी सुवर्ण जोशी. या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एका स्पेशल व्यक्तिमत्वाशी या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. महाराष्ट्राला नव्हे, देशाला ज्याचा अभिमान आहे त्या व्यक्तिमत्वाशी आपण बोलणार आहोत. पंढरपूरच्या रणजित सिंह डिसलेंनी अटकेपार झेंडा रोवलाय. युनेस्को आणि लंडन स्थित वारकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी सोलापूरमधील परितेवाडीतील झेडपी शाळेतले शिक्षक रणजित सिंह डिसले यांची निवड झाली. तब्बल 7 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. जगभरातील 140 देशांमधल्या 12,000पेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यातून प्राथमिक फेरीसाठी 50, अंतिम फेरीसाठी डिसले यांच्यासह इटली, ब्राझील, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्रिटनमधल्या 10 शिक्षकांना नामांकन जाहीर झाली होती. डिसले यांनी पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम ही पुरस्कारासाठी अंतिम फेरीत पोहोचलेल्या अन्य 9 शिक्षकांना देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे या 9 देशांमधल्या हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्याकरता मदत होणार आहे, अशी आशा डिसले यांनी व्यक्त केली आहे. उर्वरित रक्कम टीचर इनोव्हेशन फंडसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधील जे नवनवे उपक्रमशील असतील त्यांना चालना मिळणार आहे, असं डिसले यांनी नमूद केलेलं आहे. पुरस्काराच्या इतिहासामध्ये एखाद्या विजेत्याने मिळालेल्या पुरस्काराची काही रक्कम अंतिम फेरीतील अन्य मानांकितांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे. The winner of the Global Teacher Prize 2020 is Ranjit Desale from India. रणजित सिंह डिसले ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते स्वतः आपल्या सोबत आहेत. त्यांचं स्वागत करूया. रणजित सिंहजी, आपलं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यात आधी तर कडक सेल्यूट तुम्हाला. तुमचा महाराष्ट्राला नव्हे, देशाला सुद्धा अभिमान आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि जेव्हा म्हणजे आम्ही दृश्यांमध्ये तर पाहिलंच की तुमची पहिली प्रतिक्रिया किंवा तुमची पहिली रिॲक्शन काय होती जेव्हा कळलं की तुम्ही विजेते आहात, पण काय मनामध्ये सुरू होतं, काय भावना होत्या काही क्षण आधी जेव्हा हा पुरस्कार जाहीर होण्याची वेळ होती? तो खूप एक्साइटिंग मुवमेंट होता की भारताचं नाव पहिल्यांदा कधीतरी जगाच्या नकाशावर यावं, याची मनोमन एक खूप इच्छा होती माझी. कारण हा शिक्षण क्षेत्रातला नोबेलच्या दर्जाचा पुरस्कार आहे आणि मागचे 6 वर्ष तो दिला जातोय, पण अजूनही एकाही भारतीय शिक्षकाला त्याच्यावरती आपलं नाव कोरता आलं नव्हतं. त्यामुळं माझ्या मनात ती खूप इच्छा होती की आपल्या देशाचं नाव मोठं व्हावं आणि त्या पुरस्कारावरती एक मोहर आपल्या देशाची उमटवावी, ही एक पहिली माझ्या मनातली खूप इच्छा होती की येस, भारताचं नाव तिथे गेलं पाहिजे आणि माझ्या रूपात भारताला तो सन्मान मिळाला आहे, याचा मला खूप आनंद आहे. अर्थात भारतात असे शेकडो लाखोनी शिक्षक आहेत, त्या सर्वांचं प्रतिनिधी म्हणूनच मी हा पुरस्कार स्वीकारतोय, अशी माझी पहिली भावना आहे. शाळेपासनं किंवा कॉलेजपासनं सरसकट आपण सगळ्या शिक्षकांना सर म्हणत आलेलो आहोत, पण आज तुम्हाला सर म्हणताना इतकं बरं वाटतंय डिसलेजी. सर, तुम्ही सांगाल, आईची आणि बाबांची डोळ्यांमधनं तर प्रतिक्रिया आम्हाला दिसली, पण ते काही तुमच्याशी बोलले असतील तर ते काय होतं? त्यांनी पहिले तुम्हाला जे काही सांगितलं असेल ते काय सांगितलं? त्यांच्या मनामध्ये आपण कृतार्थ झाल्याची भावना आहे. एक आदर्श पिता किंवा एका मुलाने ऋण फेडले अशी भावना त्यांच्यामध्ये आहे. आपलं नाव मोठं केलं आणि दे वर स्पीचलेस. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आनंदाश्रू, आणि ते काल झोपू सुद्धा शकले नाहीत. आपण समजू शकतो की काय नेमकं एका शिक्षक दाम्पत्याच्या मनामध्ये ती रात्रभरची ती आनंदाची भावना आहे. तर हा सर्वांसाठीच एक आनंदाचा क्षण आहे, तमाम भारतीयांसाठी, महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांसाठी. अगदी सगळ्या शिक्षकांसाठी, आम्हा सगळ्या भारतीयांसाठी तर हा अभिमानाचा क्षण आहेच. पण या पाठीचा जो प्रवास असेल ना सर, तो नक्कीच सोपा नसणार आहे. तर तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला थोडक्यात सांगाल का? मग आपण पुढचे एक टप्पे आम्हाला खूप जाणून समजून घ्यायचंय या तुमच्या सगळ्या प्रवासाविषयी.
माझा प्रवास हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परितेवाडी येथून सुरुवात झालेला आहे. 2009 साली मी तिथं शिक्षक म्हणून कार्यरत तिथपासून सुरुवात झालेली आहे आणि अजून तिथंच कार्यरत आहे. तर एक छोटे-छोटे शैक्षणिक प्रयोग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं त्या खेड्या गावामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. ज्याच्यामुळं मुलांच्यामध्ये पालकांच्या मध्ये जे काही आमूलाग्र बदल झालेले आहेत, हं. ते फार महत्त्वाचे आहेत. एक शिक्षक म्हणून हा पुरस्कार हा त्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये, शैक्षणिक गुणवत्तेमध्ये झालेली वाढ आणि त्यासाठी केलेले प्रयत्न याच्यासाठी त्यांना हे रिकॉग्निशन दिलेलं आहे असं मला वाटतं. अर्थात हे प्रयत्न करत असताना त्या गावातले समस्त गावकरी, शाळेतले पालक आणि विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच हा बदल घडवता आला असं मला वाटतं. हं. सर, प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणं हे फार सोपं नसतं. कारण प्रत्येक टप्प्यावर आपण जेव्हा प्रामाणिकपणे वागायला जातो, आपलं काम व्यवस्थित करायला जातो, तेव्हा नवनवी आव्हानं येत राहतात, वेगवेगळ्या बाजूने अडचणी येत राहतात. त्याच्यावर मात करत म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे मात करत पुढे जावं लागतं आणि आपण आपल्या मतांवर, आपल्या थॉट्सवर कायम राहावं लागतं आणि हे इतकं सोपं नसतं. सर, मग आपलं काम करत असताना, आपलं शिक्षण क्षेत्रातलं काम करत असताना अशा काही अडचणी आल्या, अशी काही मानसिक आंदोलनं झाली, जी तुम्ही आमच्याशी शेअर करू शकाल? सुरुवातीचा प्रवासच खूप खडतर होता. ज्या गावातल्या ज्या शाळेमध्ये मी शिकवत होतोय, तर ती वर्गखोली ही एक गोठा म्हणून वापरली जात होती आणि त्या गोठ्यातल्या वर्गखोलीला मला परत मिळवायचं होतं. तिथून तो माझा प्रवास, तिथून माझ्या खडतर परिश्रमाला सुरुवात झाली होती. ती वर्गखोली मिळवण्यासाठी प्रसंगी मला दगड देखील खावे लागले. माझ्या मुलांसाठी ते मला सहन करावं लागलं. पण अल्टिमेटली गावकऱ्यांना समजलं, की हा शिक्षक आपल्या मुलांसाठी महत्त्वाचं काम करण्यासाठी तिथं आलेला आहे. आणि म्हणून मग त्यांनी 6 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर मला ती हं. वर्गखोली मिळवून दिली आणि आज त्या वर्गखोलीचं रूपांतर एका ग्लोबल क्लासरूममध्ये झालेलं आहे. त्यांच्या मनामध्ये देखील ती आजही कृतार्थ भावना आहे, की या गुरुजीला आपण इतके त्रास दिला, इतकं त्याच्याबद्दल आपण त्याला त्रास देऊन नकारात्मक करण्याचा प्रयत्न केला. पण हो. मला तिथं खडतर परिस्थितीमध्येच काम करण्यामध्ये खूप मजा असते आणि ती काम करण्याची मजा काम करण्याचा आनंद मी घेतला, याचाच मला खूप अभिमान वाटतो. खरंय. सर, एक अशी वेळ आहे जेव्हा शिक्षकांविषयी खूप टीका केली जाते, त्यांच्या शिकवण्याविषयी खूप टीका केली जाते किंवा आत्ताचा जो आपला शिक्षणाचा स्तर आहे त्याच्याविषयी सुद्धा टीका केली जाते, बोटं ठेवली जातात. पण या सगळ्यामध्ये तुम्ही जी अभिमानास्पद कामगिरी केली, खरोखर त्याचं खूप कौतुक आहे. सर, वारकी फाउंडेशन आणि हा जो ग्लोबल टीचर पुरस्कार आहे त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल? प्रक्रिया कशी असते या ग्लोबल टीचर पुरस्काराची? कारण देश-विदेशातले लोक यासाठी स्वतः म्हणजे पुढाकार घेत होते, अप्लाय करत होते. येस, येस. हा शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च अवॉर्ड आहे जगभरातला. शिक्षण क्षेत्रातला नोबेल याला म्हटलं जातं. मिस्टर सनी वाके जे आहेत या फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युनेस्को यांनी संयुक्तरित्या या पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारे सहभागी होऊ शकता. फर्स्ट तुम्ही स्वतःला अप्लाय करू शकता किंवा तुम्ही नॉमिनेट केले जाऊ शकता. तर तुम्हाला नॉमिनेट केलं किंवा तुम्ही ॲप्लिकेशन भरण्यासाठी तुम्हाला एक 10 प्रश्न असतात. त्या 10 प्रश्नांची उत्तर आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन होतं. त्याच्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाते आणि मग या सगळ्या चाळणी प्रक्रियेतून पार पडल्यानंतर जगातले टॉप 50 टीचर्स निवडले जातात. सर्वोत्तम 50 शिक्षक ते पहिल्या फेरीमध्ये हं. निवडले जातात. मागच्या वर्षी जेव्हा मी अप्लाय केला त्यावेळेस जवळपास 12,000हून अधिक शिक्षकांचे नॉमिनेशन त्यांच्याकडे गेले होते. तर टॉप 50 मध्ये हा एक टप्पा असतो, की जिथं तुम्हाला वर्ल्ड वाईड रिकॉग्निशन मिळायला सुरुवात होते. हो. तिथून खरी परीक्षा आणि तिथून खरी तुमचे कॉम्पिटिशन सुरू होते. तिथून टॉप 50 मधून टॉप 10 मध्ये येणं. हं. कारण सगळ्या माहितीला ते ते लोकं खूप खूप वेगळ्या पद्धतीनं जज करत असतात. त्यांच्याकडे आम्ही बोलतोय, आमचे इंटरव्ह्यूज होत आहेत, त्या प्रत्येक माहितीसाठी व्हेरिफिकेशन केलं जातं. प्राइस वॉटर अँड कूपर कडून ही पूर्ण प्रक्रियेचं गुणवत्ता निर्धारण केलं जातं. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता, की हा काय नेमका दर्जा या अर्थात. स्पर्धेचा आहे आणि या पुरस्काराचा आहे. हं. तर टॉप 10 मध्ये एकदा तुम्ही जागा मिळवल्यानंतर परत आता तुम्हालाकडे शेवटचा, कारण इथे फक्त एकच विजेता होऊ शकतो, हो, लक्षात घ्या. हो, हो. टॉप 10 मध्ये आलात तर एकच कोणीतरी विजेता होईल. रेस्ट ऑफ त्यांच्याकडे फक्त टॉप 10 मध्ये गेलो एवढंच हे राहतं. हं. पण मला वाटतं टॉप 10 मध्ये मी गेलो त्यावेळी मला खूप आनंद झालेला होता, की हं. महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळेचा एखादा शिक्षक इथपर्यंत पोहोचलेला आहे.
सो आय वॉज व्हेरी मच हॅपी द वे आय परफॉर्म बिंग अ टॉप 10 फायनलिस्ट. नक्कीच. खरं तर ही जी तुम्ही प्रक्रिया सांगितलीत आणि त्या प्रत्येक टप्प्यावरच्या तुमच्या भावना सांगितल्या, त्या सगळ्या शिक्षकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धेला घाबरायचं नाही हे सांगण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत सर. सर 80 देशांहून अधिक विद्यार्थ्यांना तुम्ही सध्या ऑनलाईन शिकवत आहात. तर तो अनुभव कसा होता? म्हणजे भारतातले विद्यार्थी आणि बाहेरचे विद्यार्थी यात काही फरक जाणवला का? किंवा तुम्हाला तुमच्या शिकवण्यामध्ये काही बदल करावे लागले का? तर त्याविषयी काही सांगाल का? येस, येस, येस. डेफिनेटली माझी एक विचारधारा अशी आहे, की द वर्ल्ड इज माय क्लासरूम. मी माझं विश्व किंवा माझं शिकवणं हे एका शाळेतल्या एका 4 भिंतीतल्या वर्गखोलीपुरतं मर्यादित ठेवलेलं नाहीये. द वर्ल्ड इज माय क्लासरूम. जगभरातल्या ज्या ठिकाणच्या मुलांना शिक्षणाविषयीची आस्था आहे, त्यांना गरज आहे, त्या प्रत्येक मुलापर्यंत मला पोहोचायचं आहे आणि त्याच प्रयत्नासाठी मी रोज संध्याकाळी माझे ऑनलाईन क्लासेस घेत असतो आणि मग माझ्या घरी छोटीशी प्रयोगशाळा मी तयार केलेली आहे आणि तिथून मग त्या मुलांना मी ऑनलाईन प्रयोग करून दाखवत असतो. तर इतर देशातली मुलं आपल्या मुलांमध्ये फरक असा जाणवतो, की त्यांना स्वतःची मतं आहेत. त्यांच्याकडे स्वतःची एक विचारधारा आहे. आपल्याकडे काय होतं, की वरिष्ठ मोठे लोकं सांगतात ते त्यांचं ऐकायचं आणि तेच खरं असतं. पण इतर ठिकाणी मात्र ते तसं जाणवत नाही. स्वतःची मतं लहान वयापासून तयार व्हायला सुरुवात झालेली असते आणि त्याच्यामुळेच त्या मुलांना स्वतःची डिसिजन मेकिंग एबिलिटी ज्याला आपण म्हणतो किंवा 21व्या शतकातली महत्त्वाची कौशल्य कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग किंवा क्रिएटिव्हिटी ही त्यांच्यामध्ये जास्त डेव्हलप झालेली दिसतात. एक शिक्षक म्हणून मला त्या मुलांकडून हे गोष्टी शिकायला मिळतात. त्याचवेळी मलाही माझ्या मुलांमध्ये ती कौशल्य बिंबवण्यासाठी देखील स्वतःमध्ये बदल करून घ्यावे लागतात. प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी मी दरवर्षी माझ्या वेतनाचा काही भाग खर्च करतो आणि स्वतःला व्यावसायिकदृष्ट्या अधिक कसं समृद्ध करता येईल याकरिता मी सदैव जागरूक राहत असतो. सर प्रत्येक सरांसाठी किंवा प्रत्येक शिक्षकासाठी काय महत्त्वाचं असेल तर त्याच्या विद्यार्थ्याने एक पाऊल पुढे टाकावं. असे सगळे जे आत्ताचे तुमचे देशविदेशातले किंवा महाराष्ट्रातले सुद्धा विद्यार्थी असतील, ही बातमी ऐकल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? आमच्या गावामध्ये खूप 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 जल्लोष चालू आहे. फटाके फोडतायत. खूप लोकं मला तिथे येण्याचं आमंत्रण देत आहेत. आम्ही वाट बघतोय थोडंसं परिस्थिती निवळण्याची आणि एका सुरक्षित वातावरणामध्ये मी परत माझ्या मुलांशी प्रत्यक्ष भेटेन आणि गावकऱ्यांशी संवाद साधेन. कोव्हिडमुळं पूर्ण जग आणि शिक्षण व्यवस्था पूर्ण आमूलाग्र बदलून गेलेली आहे. परंतु त्या देखील विपरीत परिस्थितीत देखील हे यश साजरं करण्याचा आम्ही आणि संपूर्ण गावकरी निश्चित प्रयत्न करतो आहोत. सर आता ना मी या कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर येते. मी हे अशासाठी बोलतेय कारण एखाद्याला पुरस्काराची 10 लाखाची किंवा 50 लाखाची रक्कम मिळाली तरी सुद्धा तो सगळ्यात पहिला विचार असा करेल, तो पुरस्कार विजेता असला तरी सुद्धा, की काय आपण स्वतःला, आपल्या घरच्यांना, आपल्या आजूबाजूच्यांना, आपल्या नातेवाईकांना घेऊ शकतो त्या पैशांमध्ये. 1-2 नाही 7 कोटीचं बक्षीस मिळालं सर. या पुरस्काराची रक्कम 7 कोटींची आहे आणि पहिल्यांदा असं झालं असेल की ही रक्कम अंतिम फेरीतल्या अन्य मानांकितांना देण्याची वेळ आहे किंवा तसा निर्णय तुम्ही घेतलात. तर काय होता यामागचा विचार किंवा म्हणजे हे विचारच कसे आले? 7 कोटी ही रक्कम एवढी मोठी आहे आणि केवढं मोठं मन तुमचं. ऍक्च्युली मॅम, टीचर्स वर्क फॉर द आउटकम्स, नॉट फॉर द इन्कम्स. शिक्षकांचं जीवनच त्यांनी त्या शिक्षकी पेशाला आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मुलांचा परफॉर्मन्स हाच तर शिक्षकासाठी सर्वात मोठा इन्कम सोर्स असतो. ते पैशासाठी काम करत नसतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी जगभरातल्या मुलांपर्यंत पोहोचू इच्छितो. जगभरातल्या अनेक मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू इच्छितो. त्यामुळे मला मिळालेल्या रकमेतला अर्धा वाटा मी त्या शिक्षकांना दिला तर त्यांच्याही देशातल्या त्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी माझाही थोडाफार हातभार लागेल. कारण मी असं नाहीये की आय एम द विनर. इट मीन्स आय एम द बेस्ट अमंग ऑल द टॉप 10 फायनलिस्ट. आय एम जस्ट द फर्स्ट अमंग द इक्वल्स. आम्ही सगळे समानच आहोत. फक्त त्यांना कोणाला त्यातला एक जण निवडायचा होता म्हणून त्यांनी मला तो अवॉर्ड दिला. पण मला स्वतःलाच असं वाटलं की मी जर ही 50% रक्कम त्यांच्याशी शेअर केली तर तो देखील त्या देशातल्या त्या मुलांसाठी खूप महत्वाचा वाटा असणार आहे. त्यांना ते महत्वपूर्ण असणार आहे. त्याच्यामुळं शेअरिंग इज ग्रोईंग. आपण असं म्हणतो की मॅडम की देतो तो देव आणि राखतो तो राक्षस.
माझ्या मुलांकडूनच हे मला शिकायला मिळालं. त्यामुळे जे मला मिळालं तेच मी कम्युनिटीला, समाजाला परत देण्याच्या भावनेतनंच हा 50% रकमेचा जो हिस्सा होता तो त्यांच्याशी शेअर करण्याचा निर्णय घेतला. मी असं म्हणणार नाही की मी त्यांना देऊन टाकला. मी त्यांच्याशी शेअर केला. तो शेअरिंगच्या मदतीनंच तिथल्याही त्या शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण किंवा नाविन्यपूर्ण उपक्रमांना हा एक छोटासा हातभार लागेल, अशी यामागची भावना आहे. सर, खरं तर हे विचार लहानपणापासून आत्तापर्यंत तुमच्या मनात ज्यांनी रुजवले ते तुमचे आई बाबा आणि तुमच्या आजूबाजूचा सगळा घडवणारा तुम्हाला जो एक वर्ग आहे त्या सगळ्यांना खरं तर आभार केले पाहिजेत. अजून एक याच पुरस्कारामधला पुढचा टप्पा सर, तो म्हणजे उर्वरित रक्कम तुम्ही टीचर इनोव्हेशन फंड, तर टीचर इनोव्हेशन फंड काय आणि त्याच्यासाठी द्यावी असं तुम्हाला काय म्हटलं? म्हणजे एका वेळेला तुम्ही विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याचा विचार करता, दुसरीकडे शिक्षक कसा अपग्रेड होत जाईल याचाही विचार करता, काय सांगा? शिक्षण व्यवस्था ही शिक्षक, विद्यार्थी आणि समाज या 3 पिलर्स वरती उभारलेली आहे आणि त्यातल्या कम्युनिटी किंवा स्टुडंट यांच्यासाठी जो 50% वाटा राहिल्यानंतर हा त्यातला मला जो 50% रक्कम राहते त्यातला 30% जो शेअर आहे तो मी टीचर्स इनोव्हेशन फंड म्हणून वापरतो आहे. कारण काय होतं, शिक्षक त्यांच्या वर्गातल्या अनेक विविध प्रॉब्लेम्स वरती काही इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स घेऊन येत असतात. ते सोल्युशन्स आपल्याला ट्रायड अँड टेस्टेड करून अनेक ठिकाणी वापरता येतील का, त्यांच्या इनोव्हेशन्सला आपल्याला काही रिकग्नाइज करता येईल का. जसं माझ्या शाळेतलं मी QR कोडेड टेक्स्टबुकचं इनोव्हेशन आज पूर्ण राज्यभरात आणि देशभरातल्या मुलांपर्यंत पोहोचलेलं आहे. असे इनोव्हेशन्स आपल्याला स्केल अप करून अनेक ठिकाणी ते रेप्लिकेट कसे करता येईल याच्यासाठी हा टीचर्स इनोव्हेशन फंड जो आहे तो युटिलाइज केला जाईल. हा भारतातल्या संबंध शिक्षकांसाठी वापरला जाईल, त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि त्यांना जिथं कुठं सहकार्य लागेल तिथं हा इनोव्हेशन फंड तुम्हाला त्या शिक्षकांसाठी मदत करेल. आणि जो उरलेला 20% भाग आहे तो मी लेट्स क्रॉस द बॉर्डर्स या प्रोजेक्ट करिता वापरतो आहे. त्याच्यामुळे मी जगातल्या 8 अशांत देशांमधल्या मुलांची पीस आर्मी तयार करतो आहोत. त्याच्यामध्ये भारत, पाकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन, इराक, इराण, अमेरिका आणि नॉर्थ कोरिया या अशांत देशातले मुलं पीस आर्मीचा भाग होत आहेत आणि ते जगामध्ये शांततामय शिक्षणाचा आणि शांततामय जीवन जगण्याचा पीस आर्मी, प्रसार खूप सुंदर विचार आहे सर. पीस आर्मी सर, म्हणजे पीस आर्मीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या देशातल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय आणि देशभर शांतता पसरवण्यासाठी ते प्रयत्न करतील यासाठी सुद्धा त्यांना कटिबद्ध करताय. तर मला एक प्रश्न होता, वेगवेगळ्या देशातल्या विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही भेटता किंवा बोलत असाल, ऑनलाईन त्यांच्याशी संवाद साधत असाल, तुम्हाला त्यांच्यात काही साम्य आढळतात? खूप भारतातल्या आणि एशियन कंट्रीच्या मुलांमध्ये खूप सारं साम्य दिसून येतं. जसं की आमचं कंटिन्युअस कोलॅबरेशन सर्व असतं पाकिस्तानच्या मुलांशी आणि जो लेट्स क्रॉस द बॉर्डर्स प्रोजेक्ट आहे त्याच्यामधला एक टॉपिकच असतो आमचा सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. काय साम्य आहे आणि काय विविधता आहे. तर खूप सारी साम्य दिसते. आपण चालतो, बोलतो, विचार करतो, दिसतो पण एकसारखे. आपले सण समारंभ पण काही ठिकाणी एकसारखे असतात. इव्हन मुलांचे तर असे विचार असतात की आपण इतके सारखे सिमिलॅरिटीज आहेत तर आपण का भांडतो आहोत. इतर देशांकडे बघा, युरोपियन कंट्रीज मध्ये बघा, त्यांचं चलन वेगळं आहे, त्यांचे राहण्या खाण्याची पद्धती वेगळी आहे, त्यांचे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, तरी देखील ते एकोप्याने राहतात. पण आपल्यामध्ये एवढ्या सिमिलरिटीज असल्यानंतर आपण का भांडावं. म्हणून हा महत्वाचा विचार या ठिकाणी दिसतो की हे छोट्या मुलांच्या मनामध्ये जर लहानपणापासूनच आपण ही शांततामय शिकवण त्यांना दिली तर मला वाटतं की भविष्यात यातलाच कोणी तो एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनेल, राष्ट्रपती बनेल आणि तो पीसफुल गेस्चर्स किंवा शांततेच्या मार्गातूनच प्रश्नांची सोडवणूक होते याच्यावरती भर दे. सर, तुमच्याशी संवाद साधते पण एकदा प्रेक्षकांना आपण ती दृश्य दाखवूया. जेव्हा ग्लोबल टीचर अवॉर्ड घोषणा झाली त्याची, तेव्हा तुम्ही तुमच्या आईबाबांसोबत बसला होता आणि काय रिॲक्शन्स होत्या तुमच्या किंवा आई बाबांच्या, त्या एकदा आपण बघूया. The winner of the Global Teacher Prize 2020 is Ranjit Desale from India. Oh, look, there's your whole extended family now. It's wonderful. Oh, my dear fellow, I can see how moved you are. If I can ask you just to get yourself together enough, Ranjit, can I invite you to... And the winner, the
global शब्दात व्यक्त करता येत नव्हतं, तिने तर अगदी गच्च मिठी मारली तुम्हाला. खरोखर म्हणजे एखाद्या आईच्या पोटी असा मुलगा जन्माला यावा याहून मोठं त्या आईसाठी काय असेल. तुम्ही इतक्या मुलांसाठी, इतक्या शिक्षकांसाठी काय काय करताय. सर, तरी सुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी मला वाटतं तुम्ही भाष्य करायला हवं आणि काहीतरी बोलायला हवं. एकतर शिक्षकांविषयी असेही अनेक शिक्षक आहेत ज्यांच्यावर टीका होते आहे, त्यांचं काम नीट ते करत नाहीत असं, आणि मराठी शाळांमध्ये तर मुलांना घालायला सुद्धा पालक धजावत आहेत सध्या. तर अशांसाठी तुम्ही काय सांगाल, किंवा शिक्षकांसाठी सुद्धा आणि पालकांसाठी सुद्धा? मला वाटतं आपण समाजातल्या या नकारात्मक बाबीकडे किंवा समस्यांकडे जास्त बोलण्यापेक्षा समस्यांवरती उपाय काय असू शकतात. समस्यांची जाणीव सर्वांनाच आहे, मात्र उपाय शोधणारी जनरेशन किंवा उपाय घेऊन येणारे शिक्षक आपल्याला हवे आहेत, आणि त्याच्यासाठीच एक चांगलं वर्क कल्चर असायला हवं. त्याच्यामुळे असे इनोव्हेशन बेस्ड प्रॅक्टिसेस जे आहेत ते आपल्याला या समस्यांवरती, ज्या तुम्ही आता उल्लेख केला की मराठी शाळांकडे विद्यार्थी जात नाहीयेत किंवा शिक्षकांच्या अनेक प्रश्नांविषयी सातत्याने समाज चिंता व्यक्त करत असतो, तर मला वाटतं चांगल्या शिक्षकांचं, जसं समाजामध्ये चांगले घटक असतात, वाईट घटक असतात, दोन्ही असतात. मला वाटतं जेव्हा सकारात्मकतेची ऊर्जा, सकारात्मकतेची एक ताकद घेऊन जेव्हा हा चांगल्या शिक्षकांचा गट तयार होईल आणि तो एकमेकांना सहकार्य करत पुढे जाईल, तेव्हा मला वाटतं की या नकारात्मक बाबी आपोआप मागे पडत जातील. प्रशासन आणि शिक्षक आणि समाज यांच्या समन्वयातून आपण या समस्यांवरती सोल्युशन किंवा उपाय शोधू शकतो असं मला वाटतं. शिक्षकांनी देखील काळाच्या नुसार स्वतःला अपडेट करायला हवं. काही आपल्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट विषयी आपण तितकंच जागरूक राहायला हवं, जेणेकरून येणाऱ्या भविष्यातल्या आव्हानांना आपण सामोरे जाण्यासाठी सज्ज राहू. सर, आणि एकच शेवटचा प्रश्न विचारते फक्त, कारण शिक्षकालाच कान टोचायचा आणि कान पकडायचा अधिकार असतो, म्हणून या महाराष्ट्रातल्या झेडपीच्या शाळा असू देत किंवा कुठल्याही मराठी शाळा असू देत, त्या थोड्याशा अजून सुधारण्याची, सुविधा तिथं उपलब्ध करून देण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? म्हणून सरकारला तुम्ही काय सांगाल? सरकारी प्रयत्नांना आय थिंक टीचर्स व्हॉइस शुड बी रिस्पेक्टेड अँड लिसन. शिक्षकांचा आवाज, शिक्षकांच्या भावना, शिक्षकांचे इनोव्हेशन्स याला आपण जेव्हा रिस्पेक्ट करायला सुरुवात करू, तेव्हा अल्टिमेटली आपल्याला ते सोल्युशन सापडत जातील. कारण शिक्षक हाच एकमेव गट असतो जो ग्राउंड लेवलवरती काम करतो, आणि त्याने केलेले सोल्युशन जेव्हा आपण कारण जसं मी स्वतःच्या उदाहरणातून सांगतो की जसं एक छोट्याशा गावातलं ते इनोव्हेशन होतं QR कोडेड पाठ्यपुस्तकाचं, पण त्याची ताकद जेव्हा प्रशासनाच्या लक्षात आली तेव्हा ते इतर ठिकाणी रिप्लिकेट झालं. तर अशा इनोव्हेशन्सना सरकारी यंत्रणेकडून पाठबळ मिळायला हवं, जे ग्राउंड लेवलवरती काम करतात, तरच आपल्याला चांगले सोल्युशन्स पाहायला मिळू शकतात किंवा ते रिप्लिकेट करता येऊ शकतात. नक्की. रणजित सिंह डिसले, तुम्ही महाराष्ट्राचा नव्हे देशाचा अभिमान आहात. आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्हाला पुरस्कार मिळाला याबद्दल सुद्धा, आणि पुरस्काराची रक्कम तुम्ही जी डिव्हाइड करून सांगितलीत किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही वापरताय त्यासाठी सुद्धा विशेष अभिनंदन आणि धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, इतकं मनापासून छान संवाद साधलात त्याबद्दल. आणि यासह आपण इथेच थांबतो या स्पेशल कार्यक्रमामध्ये. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.